सोयाबीन पिकामध्ये फुलोरा अवस्थेमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे असा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. पिकाला फुले किती दिवसांनी लागतात असा सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. त्यामध्ये काय आहे की लवकर येणारे जे वाण आहे त्याच्यामध्ये 35 दिवसामध्येच फुलं आपल्याला दिसतात. काही जे उशिरा येणारे वाण आहे त्यांच्यामध्ये 45 दिवसापर्यंत दिसतात. म्हणजे नॉर्मल जी आहे ती 35 ते 40 आणि 45 ते 50-55 दिवसापर्यंत फुलांची संख्या असते. तर 55 दिवस 50-55 दिवस जे तर हा पीक पिरियड असतो फुलावस्थेचा. त्यामध्ये आपण 052-34 सारखं जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत तर झिंक असेल, फेरस असेल किंवा सल्फर असेल यांचा वापर असेल. त्यानंतर जिब्रेलिक ॲसिडचा जर वापर करायचा असेल आपल्याला वाटतं की फुलगळ होते किंवा फुलांची संख्या वाढली पाहिजे, दाणा चांगला झाला पाहिजे तर ते वापरू शकता. पीक स्ट्रेसमध्ये जाऊ नये म्हणून आपण ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकता. त्याचबरोबर काय आहे की सोयाबीन पीक फुलावस्थेत असताना धुकं जर आलं तर त्या ठिकाणी आपल्याला थोडं धूर वगैरे करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपल्या फुलांची संख्या वाढते.